नमस्कार, मी गजानन डाले VST ट्रॅक्टरतर्फे VST टिलर ट्रॅक्टर लिमिटेड या कंपनीतर्फे ॲज अ सर्व्हिस पर्सन मी रिप्रेझेंटेटिव्ह करत आहे. ट्रॅक्टरची इन्फॉर्मेशन देणार आहे. जो आपला रिसेंटली मॉडेल लॉन्च केलेला आहे 3 सिलेंडरमध्ये 932 DI मॉडेल. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर हा जो मॉडेल आहे 30 HP मध्ये कॉम्पॅक्ट सेक्टरमध्ये एक प्रीमियम ट्रॅक्टर्स जे मार्केटमध्ये आज जे ट्रॅक्टर्स अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा एकदम सुपरियर ट्रॅक्टर्स कम्फर्ट शेतकऱ्यांना जशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे कंपनी कस्टमरचा विचार करून आणि आजच्या ज्या जनरेशनमध्ये जे क्रॉप चेंज होत आहेत आणि सॉईल चेंज होत आहे त्याला बघून त्याला जे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण हा 32 HP लॉन्च केलेला आहे. तुम्ही बघत असाल या मॉडेलचं नाव आहे 932 DI मॉडेल. 932 DI म्हणजे हा 32 HPचा डायरेक्ट इंजेक्शनचा ट्रॅक्टर्स आहे. तुम्ही बघत असाल हा जो आहे 1 हुडमध्ये बोनेट आहे तुमचं एक सिंपल आणि बॅटरीसाठी तुम्हाला सिक्युरिटी तुम्हाला दिलेली आहे. यानमार्कचा जो इंजिन आहे 3 सिलेंडरचा यांची CC जे आहे ते 1642 CCचा इंजिन आहे याच्यामध्ये. आणि याची वॉरंटी जी आहे पूर्ण ट्रॅक्टरची ते 5 वर्षाची वॉरंटी तुम्हाला भेटल्या जाईल कंपनीतर्फे. तसेच बघाल तर तुमची जी हायड्रॉलिक सिस्टीम आहे ते मीटर हायड्रॉलिक सिस्टीम ही 1200-1250 kg लिफ्टिंग कॅपॅसिटीमध्ये आहे. याची जी विड्थ बघाल तर बॅक साईडची विड्थ जी आहे ते 3.9 आहे फीट आणि जे फ्रंटेजची तुम्ही विड्थ कराल तर 3.6 आहे. फ्रंटेज 3.6 आणि बॅक साईडला 3.9ची हे आहे. आणि याचं जर टोटल वेट जर बघाल तर 1240 टोटल वेट आहे या ट्रॅक्टरचं. आणि जे ग्राउंड क्लिअरन्स आहे तर 325 ग्राउंड क्लिअरन्स आहे याचा. ओके, धन्यवाद. आम्ही या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. भुमरे ट्रॅक्टर या ठिकाणी आहे. ज्यांना कोणाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. भुमरे ट्रॅक्टर्स संभाजीनगर. आणि हे फ्रंटेजला हवा जाण्यासाठी तुम्ही बघत असाल 3D कुलिंग्स आहे. त्याच्यानंतर बॅटरीच्या सिक्युरिटीसाठी आपण याच्यामध्ये की सिस्टीम दिलेली आहे जे कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये कोणी देत नाही. तर आपला हा प्रीमियम सेक्टर असल्यामुळे आपण याला की दिलेली आहे जो बॅटरीसाठी सेव्हिंग आहे. तुम्ही असं इझिली तुम्ही लिफ्ट होईल. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर हायड्रॉलिक सिस्टीम दिलेलं आहे. याच्यामध्ये काही लॉक सिस्टीम नाही आहे जे कॉम्पॅक्टमध्ये देत नाहीत. पण आपण याच्यामध्ये कस्टमरचा विचार करून यांना एक कम्फर्टसाठी आपण दिलेलं आहे हायड्रॉलिक सिस्टीम जे इझिली सिस्टीम होऊ शकते. त्यानंतर तुम्ही बघत असाल ही बॅटरी सेक्टर आणि याच्यामध्ये जे एअर फिल्टर दिलेला आहे तो ड्राय टाईपचा एअर फिल्टर दिलेला. साहेब, यामध्ये मशीन कुठल्या कंपनीचे आहे? तुम्ही सांगता नवीन आलेले आहे, कुठल्या कंपनीचे? ठीक आहे. अगोदरचा जो ट्रॅक्टर होता तो आपला मित्सुबिशी इंजिनमध्ये आपण लॉन्च केला होता 30 HP मध्ये. आता आपण 3 सिलेंडरमध्ये 32 HPचा आपण ट्रॅक्टर हा इंजिनमध्ये आपण मॉडेल लॉन्च केलेला. तुम्ही बघत असाल इथे तुम्हाला यानमार्कची डिटेल्स दिसल्या जाईल. ही बघा हे पूर्ण इंजिनची आहे. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर 3 सिलेंडर्स म्हणल्यामुळे हे 3 सिलेंडर्स बघा 1, 2, 3 इंजेक्टर्स आहेत. हे 3 सिलेंडर 1, 2, 3. याची लिफ्टिंग कॅपॅसिटी किती आहे साहेब? याच्यामध्ये तुम्हाला पुढे माहिती देतोय की तुम्हाला याच्यामध्ये एअर क्लिनर मध्ये तुम्हाला सिस्टीम दिलेली आहे की ज्यावेळेस तुम्हाला एअर क्लिनर मध्ये जाम झाला असेल तर याच्यामध्ये रिंग आहे. रिंग हे लाल अशी याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला एअर फिल्टर साफ करायची आहे. तो इंडिकेटर आहे. ही सेपरेट इंडिकेटर यामध्ये दिलेला आहे. तुम्ही बघत असाल हा 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर सिलेंडर जो दिलेला आहे तो डबल ॲक्टिंग आहे. नॉर्मली कॉम्पॅक्ट किंवा हायर HP मध्ये सिंगल सिलेंडर देतात पण आपण डबल सिलेंडर दिला आहे जेणेकरून टर्निंगला दोन्ही लेफ्ट आणि राईट टर्निंगला इझिली होईल. या कारणाने आपण डबल ॲक्टिंग सिलेंडर दिलेला आहे. तुम्ही इथे बघत असाल तुम्ही इकडे आला तर हा पॉवर स्टेरिंग तुम्हाला दिसेल. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघाल तर तुम्ही डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंडिकेटर्स, RPMs, हावर्स, तुम्हाला बाकीच्या गोष्टी पूर्ण याच्यामध्ये एक वन पीसमध्ये तुम्हाला दिसला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक बघत असाल तर हा तुम्हाला बॅटरी चार्जर्स दिलेला आहे जो आपला मोबाईल चार्जर दिलेला आहे सिस्टीम. याच्यामध्ये 2 कॉर्ड्स आहेत. 2 ॲट अ टाईमला तुम्ही 2 मोबाईल्स चार्जिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एक ॲडिशनल फीचर्स दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल फीचर्स म्हणजे काय, हा जो ट्रॅक्टर्स आहे हा
9+3 गिअरबॉक्समध्ये फुल्ली सिंक्रोमेशमध्ये आलेला आहे. एक सांगायला मला एक अभिमान वाटतं की VST कंपनी कस्टमरच्या कम्फर्ट झोनसाठी करतो. कम्फर्ट झोन म्हणजे काय, जे इझिली गिअर शिफ्टिंग झाले पाहिजे कस्टमरचे या हेतूने, किंवा गिअरबॉक्समध्ये प्रॉब्लेम्स आला नाही पाहिजे त्या हेतूने फुल्ली सिंक्रोमाइज दिलेला आहे. सिंक्रोमाइज गिअरबॉक्स हा नॉर्मली 50 HP वरती ट्रॅक्टरला दिला जातो, कारण यांची कॉस्टिंग भरपूर जाते जास्त. तरी पण आपण कस्टमरचा कमी प्राइजिंग ठेवून आपण ट्रॅक्टरचा कस्टमरच्या कम्फर्टसाठी आपण सिंक्रोमाइज गिअरबॉक्स दिलेला आहे. याच्यामध्ये 9+3 गिअरबॉक्स सिस्टीम आहे. 9+3 म्हणजे 9 फॉरवर्ड स्पीड आहेत. बॅक साईडला तुम्हाला तीन रिव्हर्सच्या स्पीड भेटल्या जातील. तुम्ही बघत असाल तर हाय लो मीडियम गिअरबॉक्स आहे, आणि 1, 2, 3 आणि रिव्हर्स याच्यामध्ये इकडे दिलेला आहे तुम्ही बघत असाल तर. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये जो PTO दिलेला आहे, PTO हा 24 HP PTO आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 टाईपचे PTO देतात. PTO 1, PTO 2 आणि रिव्हर्स PTO प्लस मिड PTO, जो आज फॉरेनचे जे ट्रॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये मिड PTO दिला जातो. तुम्हाला इथं दिसेल, तुम्हाला हा आमचा इकडे मिड PTO आहे, खालच्या साईडला मिड PTO आहे. हा एकमेव अशी ट्रॅक्टर्स आहे ज्याच्यामध्ये मिड PTO दिलेला आहे. मिड PTOचा यूज तुम्ही फॉरवर्डमध्ये तुम्हाला एखादा रिपर्स लावायचा आहे, फॉरवर्डमध्ये तुमचं कुठं ॲडिशनल ॲप्लिकेशन लावायचं, PTO याच्यावरती चालवायचं आहे, ते ऑपरेशन तुम्ही खालून शाफ्टमध्ये डायरेक्टली घेऊन यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जर बघत असाल याच्यामध्ये P1, P2 आणि रिव्हर्स PTO नॉर्मली 50 HP ट्रॅक्टरला दिला जातो. हा रिव्हर्स PTO आपण कॉम्पॅक्टमध्ये प्रीमियम सेक्टरचा जो आपला 32 HP ट्रॅक्टर दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. रिव्हर्स PTOचा यूज तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळेस तुम्हाला रोटावेटर यूज करत असते वेळेस काही अटकलं की ज्याच्यामध्ये काही स्टक झालं रोटावेटरमध्ये, गवत असेल माती असेल, ते इझिली काढण्यासाठी त्याच्यामध्ये रिव्हर्स PTO दिलेला आहे, जो रिव्हर्स टाकून तुम्ही इझिली रोटेट करून काढू शकता. अदरवाईज तुम्हाला जास्त वेळ घेऊ शकतो. रिव्हर्स PTO नसेल तर तुम्हाला खाली रोटावेटरवरती उचलून त्याला माती काढण्यामध्ये कमीत कमी 2-2, 3-3 तास जातात त्याचे. तो त्रास व्हायला नको म्हणून कस्टमरला आपण रिव्हर्स PTO दिला आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून कस्टमरला जर कम्फर्ट बघण्यासाठी तुम्ही जर बघत असाल तर हा हीट गार्ड दिलेला आहे. हीट गार्ड कशासाठी दिलेला आहे की जो पुढची हिटिंग जी आहे, इंजिनला जे हीट होऊन येणारे आहे किंवा फ्रंटेजचं जे गरम हवा लागते ते लागायला नको या हेतूने तुम्हाला हीट गार्ड दिलेला आहे, जो कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये नॉर्मली कस्टमरचा विचार करून देत नाहीत, म्हणून आपण कस्टमरचा विचार करून कम्फर्टसाठी आपण हीट गार्ड दिलेला आहे. तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये एक ॲडिशनल फीचर्स आहे, जो डबल PTO क्लच दिलेला आहे. नॉर्मली डबल क्लच जो PTO आहे तो इंडिपेंडंट म्हणतो त्याला, किंवा डबल क्लच म्हणतो त्याला, जो हायर HPच्या सेक्टरमध्ये 50-55 HPच्या सेक्टरमध्ये आपण नॉर्मली कंपनी द्यायचा प्रयत्न करत असतात, कॉम्पॅक्टमध्ये देत नाहीत. कारण की याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला याचा मिनिंग काय आहे, डबल म्हणजे काय असतं. नॉर्मली जे क्लच गिअर जे आपण चेंजेस करतो किंवा PTO आपण जे टाकतो ते एका सिंगल याच्यावरती टाकतो, त्याला ड्युअल म्हणतात. पण आपल्याकडे इंडिपेंडंट क्लच दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला चालू कंडिशनमध्ये क्लच PTO गिअर टाकायचा असेल किंवा न्यूट्रल करायचा असेल तर तुम्हाला या लिव्हरवरून तुम्ही करू शकता. ठीक आहे. फ्रंटेजमध्ये जर चेक केला तर तुम्ही 6-12 तुम्हाला दिसेल टायर साईज. त्याच्यानंतर तुम्ही रेअरमध्ये चेक केला तर 9-5-20 तुम्हाला टायर साईज दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही जर इथं कम्फर्ट बघत असाल तर इथं तुम्हाला कम्फर्ट आहे, जेणेकरून तुम्ही इझिली बसू शकता, इझिली गिअर ऑपरेट करू शकता. बघा इझिली ऑपरेट आहे, तुम्हाला इझिली तुम्ही करू शकता. चालू करून दाखवा ना. त्याच्यानंतर जर कस्टमरच्या हाईटनुसार तुम्ही आपण सीट जी आहे ना ॲडजस्टेबल सीट दिलेली आहे. तुम्ही बघत असाल तर इथं ॲडजस्टेबल सीट आहे, तुम्ही पाठीमागे घेऊन तुम्ही इझिली करता. ज्याची उंची जास्त आहे ते पाठीमागे घेऊ शकता, ज्यांची उंची कमी आहे, ज्यांची लेंथ पुरत नाही त्यांना पुढे घेऊन तुम्ही क्लच ॲडजस्ट करू शकता. त्याच्यानंतर सेफ्टी प्रिकॉशनसाठी तुम्हाला क्लच हे पार्किंग लॉक दिलेलं आहे, जे आपण कार सेक्टरमध्ये तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन दिलेलं आहे. मी आता स्टार्ट करून दाखवतो तुम्हाला ट्रॅक्टर. त्याच्यानंतर सेफ्टी प्रिकॉशनसाठी अजून एक आहे की जोपर्यंत तुम्ही गिअर जो आहे तो न्यूट्रल करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रॅक्टर चालू होणार नाही. रेस द्या पूर्ण.
साहेब ही झाली माहिती, पण पाठीमागची लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे आम्हाला थोडीशी माहिती द्या ना. याच्यामध्ये अजून एक टेक्नॉलॉजी हीट, नॉईज आणि व्हायब्रेशन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे हिटलेस, व्हायब्रेशनलेस आणि नॉईजलेस ट्रॅक्टर्स आहे. हा आपला 32 मध्ये मॉडेल्स आहे. याच्यामध्ये तुम्ही चेक करा तर याच्यामध्ये जे एक पॉप्युलर जी हायड्रोलिक सिस्टीम आहे त्याला मेटा हायड्रोलिक सिस्टीम म्हणतात. आपण याच्यामध्ये मेटा हायड्रोलिक सिस्टीम दिलेलं आहे. याच्यामध्ये कॅटेगरी 1चे तुम्हाला इम्प्लिमेंट यूज करायचं आहे. 3 पॉईंट लिंकेज आहे, तुम्ही बघत असाल. याच्यामध्ये 3 सेन्सिंग पॉईंट दिलेले आहेत जे तुम्हाला ॲप्लिकेशननुसार वापर करता. MB फ्लोसाठी, कल्टिवेटरसाठी आणि रोटावेटरसाठी तुम्हाला यूज करू शकता. वरचा रोटावेटर, कल्टिवेटर आणि MB फ्लो असे 3 होर्स आहेत याच्यामध्ये सेन्सिंगसाठी आहे. सेन्सिंगमध्ये सिस्टीम दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर ट्रॉली डम्पिंग करण्यासाठी एक सेपरेट तुम्हाला डम्पिंग पाईप दिलेला आहे, तुम्ही इथं बघत असाल. त्याच्यानंतर कस्टमरच्या रात्री इम्प्लिमेंट ज्यावेळेस चालू होतं त्यासाठी प्लॉ लॅम्प तुम्हाला एक दिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला टूल किट दिसेल. टूल किट पण कस्टमरला इथे वरती दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर सीट बघत असाल तर सीट तुम्हाला जसं मी ॲडजस्टेबल मागे पुढे म्हटलं त्याप्रमाणे, प्लस तुम्हाला ज्या कस्टमरच्या हाईट तुम्हाला वेट आहे त्या वेटप्रमाणे तुम्ही याला सेन्सिबल तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सस्पेन्शन भेटून जाईल. तुम्हाला जसा वेट आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून त्याच्यामध्ये यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कस्टमरला इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, तुम्ही बघत असाल पुढे. याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे जो सर्व्हिसिंगसाठी डिटेल्स माहिती होऊन जाईल की ते सर्व्हिसिंग. इंजिन ऑइल जे आहे आपली 4 लिटरची कॅपॅसिटी याच्यामध्ये इंजिन ऑइल बसते. ट्रान्समिशन ऑइल 28 लिटर. नंतर फ्रंटेजला तुम्हाला 3.5 लिटरचं इंजिन आपला गेअर ऑइल बसेल. तर त्याच्यानंतर हे डेली रुटीन कुठले आहेत, काय चेकअप करायला पाहिजे, 50 घंट्याला, 250 घंट्याला, 500 घंट्याला, 750 असे तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे की काय चेक करायला पाहिजे हे तुम्हाला इथं चार्ट दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बघत असाल तर हा प्रीमियम लुकमध्ये 32 HP मध्ये हा एकमेव ट्रॅक्टर जो असेल जो फुल फील आणि फुल याच्याने स्पेसिफिकेशननी आणि फुल आपला कम्फर्टनी कस्टमरसाठी दिलेला आहे. आणि कस्टमरला माझी विनंती आहे की जास्तीत जास्त व्ह्युअर्सनी आणि कस्टमरनी यांची ट्रायल घेण्यासाठी तुम्हाला आमचे प्रत्येक डिस्ट्रिक्टला जे डीलर्स आहेत VST टिलर ट्रॅक्टर लिमिटेड यांच्याकडे येऊन त्यांनी त्या ट्रायल घेऊन त्यांचा फील घ्यावा ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद. हा जो आपला इंजिन जो आहे ते 1642 CCचा इंजिन